नांदेड येथील प्रतिभा निकेतन प्राथमिक शाळा श्रीनगर येथे वार्षिक गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। वर्षभर विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला। थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धा, 26 जानेवारी निमित्त क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित सामान्य ज्ञान महास्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवी सोनवणे होते। शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, योजना दैनिक युवा राज्याचे संपादक गणेश शिंदे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक अरुण मुदगलकर आणि माजी विद्यार्थी राहुल पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते। यशस्वी विद्यार्थ्यांना स्टडी टेबल, स्कूल बॅग व इतर बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेला सेल्फी पॉइंट हा कार्यक्रमाचा विशेष आकर्षण ठरला। तसेच शिक्षणाधिकारी बनसोडे यांनी शाळेचा ऐतिहासिक वारसा व विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत ज्ञानासोबत संस्कार देणारी ही नामांकित शाळा असल्याचे सांगितले। सूत्रसंचालन अनिता धानोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गादेवार यांनी मानले। सर, मी तुम्हाला हे सांगू इच्छिते कारण की ही शाळा मला खूप आवडती आणि मी इथं येऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि मी ह्या स्पर्धेत खूप भाग घेते कारण की मला आवडतं आणि मला सर्व मॅडम मार्गदर्शन करतात आणि माझे श्री रवी सोनवणे सर हेही सुद्धा मला मार्गदर्शन करतात व संधी देतात। मला हे आवडतं आणि व माझ्यात ही संधी आहे की मला करू वाटते आणि माझ्यात ही क्रिया आहे की मी छान छान असे उपक्रम करते आणि पुन्हा हातवारे जमतात मला, असंच मी करते म्हणून मला हे खूप खूप आवडते। आणि जेव्हापासून मी म्हणजे शाळेत गेले आणि तेव्हापासून ही माझी पहिली शाळा आहे की मला एवढी आवडली ही, कारण की इथं सर्व उपक्रम घेतात, पुन्हा भाषण घेतात। अशी कोणतीही शाळा नव्हती की ती उपक्रम घेत होती, पुन्हा कोणते भाषण घेत होते, अशी कोणतीही शाळा मी बघितली नाही। आणि ही शाळा म्हणजे एवढ्या वर्षापासून आहे पण ही मला पहिल्यांदा एवढी आवडली की ही शाळा दिसते जुनी आहे नवी सारखीच आणि एवढे माझे शिक्षिका धानोरकर टीचर आणि माझे दुसरी शिक्षिका म्हणजे उमा गादेवार टीचर ही सुद्धा खूप छान शिकवतात। मला याचं शिकवलेलं सर्व आवडतं, एवढंच मी बोलायचं। पालकांच्या सहकार्यामुळे मुलं घडण्यास मदत होते, तर पालकांनी खरंच जागरूक होणं आणि वेळोवेळी लक्ष देऊन त्यांनी त्यांच्या मुलांकडे लक्ष दिलं आणि करून घेत असतील तर आम्हाला जी त्यांच्या सहकार्यामुळे आणखी पुढे जाण्यास मुलांमध्ये प्रगती चांगली आहे। विशेष म्हणजे आमच्याकडे यावर्षी परिपाठ, सामान्य ज्ञान या नवीन उपक्रमांमध्ये ना अगदी छोट्या वर्गाच्या मुलांपासून जिद्दीने स्वतःहून प्रयत्न करून पालकांच्या कडून करून घेऊन म्हणजे मला करायचंच आहे, मला भाग घ्यायचा आहे असं स्टेज करिअर करण्यासाठी खरंच आमची मुलं कुठल्या शाळेत इतक्या जास्त प्रमाणात मुलं असं पुढे येत असतील असं आम्हाला तरी अजून आतापर्यंत ऐकण्यात आलेलं नाहीये। पण छोटी मुलं ज्यांना नीट वाचता येत नव्हतं त्या महिन्यापासून त्यांनी वाचनाकडे लक्ष दिले, विशेष करून जिद्दीने प्रयत्न करून स्वतः सूत्रसंचालन करण्याचं, आपल्या वर्गाचं परिपाठ चांगला कसं होईल, कारण सरांनी काय करत होते परिपाठाचा रोजच्या रोज आमच्या वर्गाच्या ग्रुप आहेत आमचे, त्या ग्रुपवर टाकल्यामुळे त्या मुलांना अजून त्याचं हे मिळालं म्हणजे प्रोत्साहन मिळून त्यांनी भाग घेण्यासाठी प्रत्येक जण आम्ही कधी खाऊ वाटप करून ते करून असं वेगवेगळ्या याच्याने त्या मुलांना वाचता न येणाऱ्या मुलांपासून सुरुवात केलं। हे खरंच आमची कामाची म्हणजे ही शैली सरांमुळे आम्हाला यांच्या मार्गदर्शनामुळे केलेली। आता वर्षभर जे महान थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी होतात आणि बरेच जे कार्यक्रम होतात, उपक्रम होतात, त्यामध्ये बरेच विद्यार्थी दैदिप्यमान असं यश संपादन करत असतात। बऱ्याच याच्यामध्ये त्यांचे गुण गट्स असतात, खूप छान काहीतरी हे असतात आणि ह्यांचं जे आम्ही वर्षभर अवलोकन करत असतो, स्पर्धा घेत असतो, त्यातून ज्या मुलांचे आम्हाला गुण दिसलेले असतात तर त्या गुणाचा गौरव करणं आवश्यक आहे, कारण त्यातूनच भावी खेळाडू तयार होतात, IAS तयार होतात, डॉक्टर तयार होतात। तर यांचा आजपासून जर आपण अशा गुणगौरवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जर प्रोत्साहित केलं बक्षीस देऊन तर निश्चितच ते पुढची भारतीय चांगली पिढी, तरुण पिढी घडू शकते आणि यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत। आणि त्यामुळे मी बक्षीस समारंभाला जास्त महत्त्व दिलं, कारण वर्षभर त्यांनी बऱ्याच उपक्रमामध्ये भाग घेऊन आपलं काहीतरी कला गुण वगैरे दाखवलेले आहेत आणि हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बक्षीस समारंभ आम्ही घेतलेला आहे। वर्षभरामध्ये आम्ही
जे महान थोर नेते जयंती पुण्यतिथी त्यानिमित्तानं भाषण स्पर्धा घेत असतो आणि त्याच्यानंतर परिपाठ वगैरे दररोज जे घेतो त्याच्यामधून काही विद्यार्थी असतात. सामान्य ज्ञान स्पर्धा सुद्धा आम्ही रोजचे विद्यार्थ्यांना वर्गातून 5 प्रश्न देत असतो आणि ते 5 प्रश्न त्यांना पाठ करायला सांगून 15 दिवसानंतर एकदा परीक्षा घेत असतो. ते पाठ करून यायला सांगतो आणि हे 15 दिवसाची परीक्षा झालेली आहे ते त्याच्यानंतर शेवटी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं आम्ही मेगा परीक्षा घेत असतो आणि 250 प्रश्न आतापर्यंत आम्ही दिलेले आहेत. त्यातून जे पहिला दुसरा क्रमांक त्यांना आम्ही मेगा बंपर बक्षीस दिलेले आहेत आणि ह्या बक्षीस स्पर्धा आहेत. त्याच्यानंतर 26 जानेवारी प्रशासनानंतर क्रीडा स्पर्धा आहेत, सांस्कृतिक स्पर्धा आहेत, अशा विविध स्पर्धा दरवर्षी आम्ही या ठिकाणी घेत असतो. आंतरशालेय कथाकथा स्पर्धा सुद्धा आहे ज्या माध्यमातून आम्ही नांदेड शहरातील जिल्ह्यातील अनेक शाळांना आमंत्रित करत असतो आणि त्यांच्या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी आमच्या या ठिकाणी मंचावर येऊन कथा कथन करत असतात, कथा सादर करत असतात आणि त्यातून सुद्धा आम्ही पहिला दुसरा क्रमांक जिल्हा लेवलवर काढत असतो. शाळेचा निकाल खूप छान आहे आमचा. आता यावर्षी स्कॉलरशिप झाली तर स्कॉलरशिपच्या निकालातूनच माध्यमातून कळत असते, परंतु जनरली आमचे जे काय आम्ही नेहमी जे उपक्रम राबवत असतो या उपक्रमाच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी अक्षरशः पहिली दुसरी तिसरी चौथी पर्यंत असे विद्यार्थी सुद्धा खूप छान पद्धतीने अँकरिंग करत असतात. त्यांच्यामध्ये एक सभाधीटपणा आलेला आहे, सामान्य ज्ञानाचं सुद्धा खूप नॉलेज त्यांना निर्माण झालेलं आहे आणि कोणत्या परीक्षेमध्ये ते मागे राहत नाहीत. प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये ते सहभाग घेत असतात आणि यश संपादन करत असतात सर. आणि गुणवत्ता वाचण्यात लेखांच्या बाबतीत आमचे सर्व सहकारी मंडळी छान त्यांचं रोजच्या रोज तयारी करून घेत असतात. तर या ठिकाणी जे वर्षभर अनेक विविध कार्यक्रम झालेत, अक्षरशः जवळपास 250 प्रमाणपत्र सर आम्ही या ठिकाणी आज वाटप करत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त बक्षीस रूपामध्ये पेनी व कंपास पेटी वगैरे जे असेल ते सुद्धा वाटप करत आहोत. आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जे पहिला दुसरा तिसरा क्रमांक प्रत्येक वर्गातून आलेले आहेत त्यांना मोठे बक्षीस दिलेत आम्ही. स्टडी टेबल, स्कूल बॅग्स आणि त्याच्यानंतर छोटे स्टडी टेबल या पद्धतीचे आम्ही त्यांना गिफ्ट दिलेले आहेत. तर या सर्व विद्यार्थ्यांनी जे दैदिप्यमान यश संपादन केलं आहे या सर्व विद्यार्थ्यांना भावी यशासाठी आमच्या सर्व सहकारी मंडळाकडून आणि मुख्याध्यापक या नात्यानं माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा विद्यार्थ्यांना आणि पालकांना देखील सर.